यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना सामन्याला सुरुवात होईल. टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल पंचांकडे अपील होताना पाहायला मिळाला आणि फलंदाज विजय मोरे 0 वरती बाद. भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. पहिल्याच बॉलवर विजय मोरे बाद होताना पाहायला मिळाले. जयमान भालूक टीमला पहिला धक्का बसताना पाहायला मिळतोय. जे बजरंग झापवाडी त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान भालूक ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. तिसरा सामना आजच्या दिवसातील. यानंतर बोरगाव आणि त्यांना फाईट करेल ओजिवले ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल चेंडू हवेत डाऊन दी बॉल फिल्डर दूरवर्ती क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा या बॉलवर पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाचे धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ते आता 1 बाद 2 या धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल अडवा पाटणं दमदार फटका चेंडू सीमा पार सिक्सर. त्याच्या मदतीने वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 8 या धावफलकावर. 8 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा आक्रमण मैदानामध्ये जारी चेंडू सीमा पार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 ऑन द बोर्ड. 12 धावा. भावेश आक्रमण करतो. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 1 ऑफ दी ओव्हर पंच सागर कापडी सर यांचा इशारा. 12 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल हलक्या हाताने ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. कोणत्याही प्रकारची धाव या बॉलवर नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 1 बाद 12. डीजे तुषार. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 12 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल ते दुसरं. निखिल आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये.
जे बजरंग झापवाडी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो भालूक, जर्मन भालूक. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिलाय, चेंडूला डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ड, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडूला डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. इथे टाकलेला बॉल, सुरेश डाऊन दी बॉल, चांगला झेल त्याने पकडलाय, फलंदाज बाद. कांबळे या क्रीडा स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेतात घर बसल्या गोव्यावरनं. 3 दिवस या क्रीडा स्पर्धेमध्ये अप्रतिम कॅमेरा वर्किंग त्यांनी केलेलं आहे आणि आता सध्या गोव्यावरून या क्रीडा स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशी होती ते पाहायचं. हा बॉल चेक केला जाईल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 13 या धावफलकावर. जय हनुमान भालूक 2 बाद 13 धावा धावफलकावर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत, दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत ते एकमेकांच्या समोर. इथे टाकलेला बॉल, बॅटची एज आणि आता चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार, 4 रन.
सुरुवात होताना पाहायला मिळेल. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार, 4 रन. हा चेंडू लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला बॉल फुल टॉस होती ते फॉलो थ्रू मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण, एक सिंगल. दोन बाद 25. भावेचा खेळ फार महत्वाचा राहील. जय भालूक या टीम साठी. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सरळ एस्टनवर आदळेल. विकेट. फलंदाज बाद. लाईव्ह ड्रॉ तो बरोबर 12:30 ओपन केला जाईल. याची सर्व 4 दिवसामध्ये क्वालिफाय झालेल्या संघाने आणि आजच्या दिवसातील विजेता संघ मॅन ऑफ द सिरीज या क्रीडा स्पर्धेमध्ये आकर्षक अशी बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी शेवटपर्यंत आपण त्याचे गुण मोजणार आहोत. प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट आणि खास करून विकेटसाठी 5 पॉइंट दिले जातील. याची नोंद घ्या. विकेटसाठी 5 पॉइंट असतील आणि रनसाठी 1 पॉइंट असेल. याची सर्वांनी नोंद घ्या आणि शेवटपर्यंत ते ग्राह्य धरले जातील फायनल पर्यंत. मॅन ऑफ द सिरीज हा किताब घेण्यासाठी तुम्हाला क्वालिफाय होणं फार गरजेचं आहे. सर्वात महत्वाचा विषय. या काही सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. याची सर्वांनी नोंद घ्या. गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोविंद आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी गोविंद या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर इनवर प्रथमेश आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या. 3 बाद 25. जय हनुमान भालू. इथे टाकलेला बॉल फुल टॉस. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 26 या धावफलकावर. धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू डीप फाईन लेगला. सीमारेषा ओलांडेल. आलाय चौकार. 4 रन. ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं अंतिम षटकामध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या. संधी डीजे तुषारला. मनुस्फोट बोरगावचा कॅप्टन झाला टॉस साठी. अमोल गोलप सॉरी उपस्थित आहेत. मनुस्फोट बोरगाव टीमचा कॅप्टन झाला टॉस साठी. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 30.
गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 31 या धावफलकावर. 3 बाद 31 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल टॉपेज, चेंडू हवेत, फलंदाज बाद. रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर भरपूर चांगला झेल तिथे पकडला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जितेंद्र. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत, कॉटन बोर्डची संधी. विकेट मिळता मिळता राहिली आणि 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 31 लॉस ऑफ 33 लॉस ऑफ 4. इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. या 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 जाव्या मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर, धावफलकावर धावसंख्या 31. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी तिथे निर्माण होऊ शकली असती. 2 धावा, तिसऱ्या धाव्यांचा प्रयत्न, रन आउट, फलंदाज बाद. क्रीडा स्पर्धेचं मुख्य आकर्षण. इनिंगचा खेळ समाप्त. टॉस साठी संपर्क साधा. विनंती असेल टीम बोरगाव आणि त्यांच्या विरुद्ध ओजिवले यानंतरची लढत मनुस्फोट बोरगाव, कैलास बाबरे आणि कंपनी त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल अमोल गोलप आणि कंपनी, अर्थातच जयनमान ओजिवले.
आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक दिवस क्रमांक 5 आणि 5व्या दिवसातील तिसऱ्या सामन्यात सर्वांचं सहर्ष स्वागत. विजयाचं समीकरण आपण पाहू. छत्तीस धावांचं लक्ष. जय बजरंग झापवाडी या टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. सुरेश आणि सुरेशच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन, ओजिवली टीमचा कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा आणि मनुस्फोट बोरगाव. दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधा. जयभवानी स्पोर्ट खाटेकर आणि त्याचबरोबर योगेश दादा खाटेकर आहे, सदाशिव खाटेकर आहे आणि संपूर्ण जयभवानी स्पोर्ट क्लबचं हे बहरदार आयोजन आपण पाहतायत. अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी बाईक, त्याचबरोबर बेस्ट बॅटर साठी सायकल, त्यानंतर बेस्ट बॉलर साठी एलईडी टीव्ही जी मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर जितेंद्र, स्ट्रायकर इनवर बॅटर सुरेश. पहिलाच बॉल, चांगला फटका, जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पंचांकडे हलकसं अपील देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे फलंदाज तिसऱ्या पंचांची मदत घेतली बॅटिंग करणाऱ्या टीमने. गणेश गायकर तिसरे पंच. क्रुशल निर्णय. गणेश गायकर संपर्क साधा. गणेश गायकर तिसरे पंच. क्रुशल निर्णय. लवकरात लवकर संपर्क साधा. गणेश गायकर. फलंदाज बाद, विकेट. मैदानामध्ये दाखल आहेत.
गोलंदाज तयार आहेत षटक क्रमांक 1 मध्ये जितेंद्रचा बॉल शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल ब्युटिफुल 4 चौकार. बिग हिट केलाय, मोठा फटका जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा निर्णय पाहायचा आहे. षटकार 6. लास्ट बॉल टू गो. 18 धावा धावपलकावर. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटर दत्तू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन करताना तो मात्र पाहायला मिळतोय. चेंडूला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संधी डीजे तुषार मडके. सतरा चेंडू शिल्लक. 17 बॉल 16 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे लॉंगॉन मध्ये. एकच धाव या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 21 या धावफलकावर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसरं भूषणला पाहतोय आता आपण गोलंदाजी करत असताना. भूषणचा बॉल. इथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 22 या धावफलकावर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर आहेत. 36 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. 14 धावा अजूनही शिल्लक आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. कॉटन बोर्डची संधी आहे. कॅच ड्रॉप. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 23. 23 धावा धावफलकावर. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. भूषण स्ट्रायकर इनवर. बॅटर पाहायला मिळतील आता. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षण दर्जेदार आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल आर्यन याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 24. 24 धावा. 24 धावा धावफलकावर. जय भवानी स्पोर्ट क्लब खाटेघरचं हे आयोजन आपण पाहतायत. 5व्या दिवसामध्ये आज माळशेज विभागातील 8 संघ
इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मनु स्पोर्ट बोरगावचा कॅप्टन अजूनही रिपोर्टिंग केलेलं नाहीये. मनु स्पोर्ट बोरगाव आणि त्यांच्या विरुद्ध ओजिवले यानंतरची लढत. इथे टाकलेला बॉल सरळ एस्टनवर आदळेल. विकेट, फलंदाज बाद. धापलकावर धावसंख्या 24. 14 ची आवश्यकता आहे. शेवटचे बॉल अजूनही शिल्लक आहेत ते मैदानामध्ये. तेरा चेंडू शिल्लक आहे. 12 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी मनु स्पोर्ट बोरगाव, कैलास बाबरे आणि टीम टॉस साठी संपर्क करा. आणि दुसऱ्या बाजूला अमोल घोलप आणि कंपनी, जयमान ओजिवले इन ऍक्शन. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल, फटका दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट. धापलकावर धावसंख्या 25 विजयासाठी. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायच्यात 11. संधी डीजे तुषारला. गिरीश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल 11 ची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. गिरीश. गिरीचा बॉल वेगात जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू आलाय डॉट. 11 ची आवश्यकता. 11 बॉल 11 हे समीकरण जे मात्र आपण पाहतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. एका बाजूला 11 बॉल 11 ची आवश्यकता आहे. तेरा बॉल 12 लागत होत्या. एक सिंगल आली आणि आता 12 नंतर एक बॉल डॉट आलेला आहे. 11 बॉल 11. गोलंदाज तयार. गिरीश. गिरीचा बॉल सुंदर असा फटका. लॉंग आपलं क्षेत्ररक्षक आहेत. पेट्रोलिंग भरपूर चांगलं राहिलं. एक सिंगल या बॉलवर. 10 चेंडू 10 ची आवश्यकता. जयमान भालुक त्यांच्या विरुद्ध जय बजरंग झापवाडी ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. दोन बाद 26. गोलंदाजी मार्कर. गोलंदाज तयार. 10 मध्ये 10. इथे टाकलेला बॉल डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी गिरीश कडून. अप्रतिम चेंडू तळतळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. फायनल डे या क्रीडा स्पर्धेचा अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना गोलंदाज गिरीश याला आपण पाहतोय. स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला सोनू.
इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं आहे आणि तिथे आता तिसऱ्या पंचांची मदत तिसरे पंच गणेश गायकर फलंदाज बाद विकेट चेंडू हवेत ओ नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा येतील या बॉलवर 7 बॉल शिल्लक आहेत 7ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि त्याच्या जोडीला सलामीवीर आर्यन याला आपण पाहतोय चला नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा की महत्वाची सूचना उजिवलेचा कॅप्टन उपस्थित आहेत बोरगावचा कॅप्टन उपस्थित नाहीये आंबेळे आणि साखरे टॉस साठी रिपोर्टिंग करा आंबेळे आणि साखरे इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय चेंडू हवेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा येतील या बॉलवर 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 31 31 धावा षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त शेवटचे 6 चेंडू 5ची आवश्यकता संधी डीजे तुषारला आणि संधी दिलं जाईल गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर आता कामगिरी कशी होते 6 मध्ये 5 डिपेंड होतील का ते आपल्याला पाहायचं देवीदास आलेत आता गोलंदाजी मार्कवर त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं गोलंदाज तयार आहेत चला आलेत मनुस्पोर्ट बोरगावचे कॅप्टन आलेत नाही ते काय चला आलेले कॅप्टन आले संपूर्ण टीम निलेश
मग मॅच खेळणार आहे की नंतर? गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आहे. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. 5 बॉल 5 धावा. कोण जिंकणार आहे ते आपल्याला पाहायचंय. 5 चेंडू मध्ये 5. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. महत्वाचं षटक जो जिंकेल तो राहील या स्पर्धेत, जो पराभूत परतीचा मार्ग. महत्वाचा सामना, प्रत्येक सामना प्रत्येक टीमसाठी रिवॉर्ड आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. या क्रीडा स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे